आज तुमच्यासोबत कुठली रेसिपी शेअर करायची हे माझं काहीच ठरलेलं नव्हतं. फ्रीजमध्ये भेंडी मला ताजी दिसली. म्हटलं तुमच्यासोबत आज दही भेंडी हीच रेसिपी आपण शेअर करूया. म्हणजेच रोजचा माझा जो स्वयंपाक असते तोच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर इथे ही 1 पाव मी भेंडी घेतलेली आहे. ती आता पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे. आता भेंडी आपण धुवून घेतल्यानंतर एका कापडावर टाकून घेणार आहोत आणि ही भेंडी आपण कापडाने कोरडी करून घेणार आहोत. आता भेंडी तुम्ही छान अशी कोरडी करून घेतल्यानंतरच ती कापायला घ्यायची, म्हणजे त्यामुळे भेंडी अजिबातही चिकट होत नाही. तर इथे बघू शकता एका कॉटनच्या कापडावर मी हे टाकून घेतलेली आहे आणि पूर्ण ही भेंडी छान अशी कोरडीसुद्धा आता ही मी करून घेत आहे. तर अशा प्रकारे ही भेंडी माझी कोरडी करून झालेली आहे. आता भेंडीसाठी लागणारं साहित्य देखील बघून घेऊया. इथे 15 ते 16 मी लसूण पाकळ्या, 1 मोठा कांदा लांब उभा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर, 1 मोठं टोमॅटो ते सुद्धा जाडसर कापून घेतलेलं आहे आणि आलं, सुक्या लाल मिरच्या अगदी ऑप्शनल आहेत. तर इथे मी 1 कप भरून दही घेतलेलं आहे आणि चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यातलं फक्त मी 5 ते 6 चमचेच वापरणार आहे. तर आता आपण सगळ्यात आधी भेंडी कट करून घेणार आहोत. तर भेंडी तुम्ही कुठल्याही लहान किंवा मोठ्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. तर मी अशा प्रकारे ही भेंडी कट करून घेत आहे आणि याला मध्यभागीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे कट द्यायचा आहे. म्हणजेच जी आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत किंवा एक असा वाटण तयार करूया ते छान आतपर्यंत जाईल या भेंडीच्या. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरी भेंडीसुद्धा कट करून दाखवत आहे आणि सगळ्या अशा प्रकारेच कट करून घेणार आहे. तर आता इथे बघू शकता माझ्या सगळ्याच भेंडी कट करून झालेल्या आहेत. आता ही भेंडी तेल टाकून आपण परतून घेणार आहोत. तर आपल्याला ही 60 ते 70% शिजवून घ्यायची आहे. इतर राहिलेली आपण ती मग ग्रेव्हीमध्ये शिजवून घेणार आहोत किंवा मसाल्यामध्ये. तर आता ही बघा यामध्ये तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही अधूनमधून परतत राहायची आहे. यावर तुम्ही झाकण ठेवलं तरीही भेंडी चिकट अजिबात होणार नाही. आता आपण वाटणाची देखील तयारी करून घेऊया. त्यामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो, आलं तसंच कोथिंबीर टाकून आपण याचं छान वाटण तयार करून घेऊया. गरज वाटत असेल तर थोडं पाणी घातलं तरीही चालेल. तर इथे बघू शकता अशा प्रकारे हे वाटण तयार झालेलं आहे. आता आपण दाल तडका तर नाही म्हणू शकत याला, पण फोडणीचं वरण आपण तयार करूया. तर हे रोजच्याच जेवणातलं साधं सोपं असं वरणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठी 1 मोठा कांदा लांब उभा कापून घेतलेला आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, कोथिंबीर, कसुरी मेथी, सुक्या 2 लाल मिरच्या, तसेच अर्धी वाटी मूग डाळ आणि पाऊण वाटी एवढी मी तूर डाळ घेतलेली आहे. आता आपण ह्या दोन्हीही डाळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत. तर सुरुवातीला डाळ टाकून घेऊ, त्यानंतर त्यामध्येच आपण पाणी देखील टाकून घेणार आहोत. आता आपण ही डाळ शिजायला टाकतानाच यामध्ये हळद, हिंग तसंच तेल देखील टाकणार आहोत. हिंगामुळे डाळीला खूप छान असा सुगंध येतो किंवा एक फ्लेवर येतो हिंगाचा. यामध्येच हळद देखील टाकायची आहे आपल्याला, त्यामुळे रंग छान येतो डाळीला आणि तेलामुळे डाळ चांगल्या प्रकारे ही शिजल्या जाते. तर कुकरच्या 3 शिट्या मी काढून घेणार आहे. अधूनमधून भेंडीसुद्धा आपण चेक करत राहू. तर आता आपलं जे गॅसवर कुकर आहे ते कुकर आणि भेंडी दोन्हीही शिजत आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही स्वयंपाक जर केला तर अगदी काही वेळातच तुमचा हा स्वयंपाक तयार होतो. तर आता भेंडीसुद्धा आपली शिजलेली आहे. त्यामध्ये आपण चणा डाळीचं पीठ टाकून घेणार आहोत. इथे मी 5 ते 6 चमचे चणा डाळीचं पीठ वापरलेलं आहे. तर इथे बघू शकता हे एवढं पीठ माझं राहिलेलं आहे. आता भेंडीबरोबरच आपल्याला हे पीठ देखील परतून घ्यायचं आहे, त्यामुळे पीठ देखील भाजलं जातं आणि नंतर मग आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि छान भेंडीला चणा डाळीच्या पिठाचं कोटिंग देखील होणार आहे. तर हे बघा मी इथे काढून घेतलेलं आहे आणि नंतर मग आपण भेंडी फोडणीला सुद्धा घालूयात. तर आता त्याच भांड्यामध्ये परत एकदा मी तेल टाकून घेत आहे आणि त्यामध्ये तयार केलेलं वाटण आपल्याला घालायचं आहे. त्याआधी मी थोडं जिरं घातलं यामध्ये. जिरं फुलल्यानंतर आपण वाटणसुद्धा घालून घेतलेलं आहे. आता वाटण परतत असताना आपल्याला हे हाय फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे, त्यामुळे वाटणात जो काही ते पाणी असेल ते पूर्ण जळून जाईल. तर इथे झाकण ठेवून वाफ आपण इथे काढून घेतलेली आहे 5 मिनिटाची. तर आता या वाटणातील बघू शकता तेल आता वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे.
यामध्ये आपण कोरड्या मसाल्यांमध्ये हळद, अर्धा चमचा गरम मसाला, तसेच धने जिरे पूड अर्धा चमचा घातलेली आहे आणि चवीप्रमाणे लाल तिखट इथे घातलेलं आहे आपण. तर आता हे पूर्ण कोरडे मसाले छान या वाटणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण झाकण ठेवून 5 मिनिटाची परत एकदा वाफ काढून घेणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकता हे वाटण आता बऱ्यापैकी होत आलेलं आहे. तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे आणि परत 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेऊया. तर आता इथे आपलं हे जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे. यामध्ये आपण भेंडी आता टाकून घेणार आहोत. तर आता इथे बघू शकता आपण ही भेंडी टाकल्यानंतर छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, कारण इथे आपण टोमॅटो देखील वापरलेला आहे, त्यामुळे टोमॅटोचा सुद्धा आंबटपणा थोडा कमी होईल. आता यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. फक्त दही आपल्याला इथे आंबट अजिबातही नको. तर आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ देखील घातलेलं आहे आणि हे दही पूर्ण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. दह्यालाच पाणी सुटेल. तर तुम्हाला थोडं पातळ हवं असेल ग्रेव्ही तर तुम्ही थोडं पाणी यामध्ये मिक्स करू शकता. पण मी या दह्यामध्येच ही भेंडी आता राहिलेली शिजवून घेणार आहे. तर आता आपली ही भेंडी शिजल्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर देखील घालणार आहोत आणि आता आपली ही भेंडी खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. इकडे बघा आपली डाळसुद्धा शिजलेली आहे आणि डाळ आपल्याला छान ही शिजवून घ्यायची आहे. आता आपण एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी देखील घातलेली आहे. मोहरी छान फुटल्यानंतर इथे आपण त्यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या घालून घेणार आहोत. तसेच लसूण, आलं आणि कांदा तिन्ही आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे डाळ तयार करत असताना यामध्ये लसूण आल्याची पेस्ट न घालता त्याचे असे तुकडे करून घालायचे. चवीला खूप छान लागतात. आता आपण हा कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेणार आहोत. अधूनमधून हा कांदा आपण हलवत राहायचा, म्हणजे हा कांदा लगेच परतला जातो. आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घेतलेले आहेत ते देखील घालून घेणार आहोत. तर इथे आपण काश्मीरी लाल तिखटाचा वापर करणार नाही आहोत. मी इथे बेडगी मिरचीचा वापर करणार आहे, त्यामुळे याला जास्त असा डार्क लाल रंग येणार नाही. तर इथे बघू शकता कांदासुद्धा आपला आता झालेला आहे. तर कोरडे मसाले देखील घालून घेऊयात आपण. फक्त जास्तही लाल आपल्याला हा कांदा करायचा नाही. तर इथे सर्वात आधी आपण यामध्ये घालणार आहोत धने जिरे पूड अर्धा चमचा, हळद थोडी इथे मी जास्त घातलेली आहे, तसेच गरम मसाला, लाल तिखट आणि कसुरी मेथी देखील घालून घेतलेली आहे. इथे कोथिंबीर बारीक कापून घेतलेली ती देखील यातच घातलेली आहे. आता छान आपल्याला हा पूर्ण जो मसाला आहे तो परतून घेतल्यानंतर यामध्ये डाळ देखील मी घालून घेतलेली आहे. आता थोडी घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ. मला या डाळीचा रंग असाच हवा होता. आता यामध्ये कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे आणि डाळीला छान आता आपण उकळी येऊ देणार आहोत. तर अशा प्रकारे ही आपली डाळसुद्धा तयार झालेली आहे. आता दुसरीकडे कुकरमध्ये मी भात देखील शिजायसाठी ठेवलेला आहे. तर आता इथे बघू शकता डाळसुद्धा आपली तयार झालेली आहे. आता पराठा देखील तयार करून घेऊया. तर इथे गव्हाच्या पिठामध्ये इथे 1 कप मी पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आता इथे चवीप्रमाणे याच्यासाठी म्हटलेलं आहे की चपाती किंवा पराठा त्यामध्येही मीठ जर तुमचं व्यवस्थित असेल तर त्याला चव छान लागते. आता कणिकसुद्धा मळून झालेली आहे. आता याची आपण पराठा तयार करून घेऊया. तर सुरुवातीला अशी चपाती तयार करणार आहे मी आणि त्याला तेल लावून घेणार आहे. तर अशा प्रकारे पराठा तुम्ही जर केला तर तो खायला खूप छान लागतो. तर इथे बघू शकता आता याला तेल लावून घेणार आहे मी आणि याच्या चारही बाजू बंद करून घेणार आहे. मी तुम्हाला ज्या प्रकारे दाखवत आहे तशाच तयार करायच्या, म्हणजे खूप छान पराठा तयार होतो. तर इथे बघू शकता जे नवीन करणारे असतील त्यांनाही खूप सोपी पद्धत आहे. आता आपण यावर वरून थोडी कलोंजी आणि कोथिंबीरसुद्धा लावून घेणार आहोत, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसेल आणि खायलासुद्धा छान लागेल. तर इथे बघू शकता ही कोथिंबीरसुद्धा लावून घेतलेली आहे आपण आणि आता याचा पराठा आपण पूर्ण लाटून घेणार आहोत आणि नंतर हा पराठा मग आपण छान भाजूनसुद्धा घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपला हा पराठा असा लाटून तयार झालेला आहे. तर दुसरीकडे मी तवासुद्धा गरम होण्यासाठी आधीच ठेवलेला होता. आता यावर आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे आणि छान तेल लावून मी भाजून घेणार आहे हा पराठा. तुम्हाला तेल जर कमी म्हणजे लावायचं असेल तर तुम्ही कमी वापरलं तरीही चालेल. तर इथे बघू शकता दोन्हीही बाजूंनी मी छान असं याला तेल लावून घेतलेलं आहे आणि छान यावर सोनेरी स्पॉट येईपर्यंत आपल्याला हा खमंग असा भाजून घ्यायचा आहे.
याच्या कडा छान उलटण्याने आपल्याला अशा दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान कडासुद्धा शिजल्या जातात. तर बघू शकता हा पराठा आपला आता एक बाजू तयार झालेली आहे आणि पराठा बघू शकता किती छान फुगल्या गेलेला आहे. तर अशाच प्रकारे पराठे गरम गरम तयार करायचे आणि जेवायला घ्यायचे, म्हणजे जेवणाची एक वेगळीच मजा असते. तर इथे बघू शकता हा पराठा तयार झालेला आहे. आता ताट देखील तयार करून घेऊया. तर इथे हा रोजचाच जो आपला भात आहे तो तयार झालेला आहे आणि आपली दही भेंडी तसंच आपला जे फोडणीचं वरण आहे ते देखील तयार झालेलं आहे आणि आपला पराठा देखील तयार झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली किंवा ही थाळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा अशाच उपयुक्त रेसिपीसोबत आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.